Hello, good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. आजच्या सेशनमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करणार आहोत की बजेट 2024-25 मध्ये काय-काय चेंजेस झालेले आहे. मागच्या वर्षीपेक्षा बजेट कमी आहे का जास्त आहे आणि ह्या बजेटमुळे नर्सिंग फील्डवर काय इम्पॅक्ट पडणार आहे. नर्सिंग फील्डमधल्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या सक्सेस करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा नर्सिंगमधल्या प्रत्येक बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघितलं असेल, की एक 5-7 दिवसापूर्वीच आपलं काय आलेलं आहे, बजेट आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशन सुरुवात करण्याआधी आपण एक सुंदर थॉटने सुरुवात करूया. जब आँखों में अरमान लिया, जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया. जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो मुश्किल क्या और आसान क्या? तो मुश्किल क्या और आसान क्या? बस ठान लिया तो ठान लिया. आणि जर एकदा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग ऑफिसर बनवायचंय आणि मला गव्हर्नमेंट जॉब हा पटकवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या स्वप्नामध्ये काय पाहिजे? ती आग पाहिजे, ते पोटेन्शियल्स पाहिजे आणि जर तुमच्या स्वप्नामध्ये आग असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते मिळवण्यापासून जगातली कुठलीही ताकद तुम्हाला अडवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच मी सांगत असतो, कर दिखा कुछ ऐसा, कर दिखा कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे तेरे जैसा. ओके. चला आजच्या सेशनची सुरुवात करणार आहोत. आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 2023-24 मध्ये आणि 2024-25 मध्ये आपले जे युनियन फायनान्स मिनिस्टर आहेत आपण बघू शकता निर्मला सीतारमण यांनी बजेट पेश केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 2023-24 पेक्षा 2024-25 मध्ये जवळपास 12.6% विद्यार्थी मित्रांनो काय झालंय बजेट इन्क्रीज झालेलं आहे. 2023 मध्ये 80,517 कोटी काय होतं विद्यार्थी मित्रांनो बजेट होतं. तेच वाढवून ह्या वर्षी किती करण्यात आलंय 90,658 कोटी विद्यार्थी मित्रांनो बजेट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास एक 10,000 कोटीचा फरक वाढवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कोविड नंतर सर्वच जगातील सगळ्या गव्हर्नमेंटच्या लक्षात आलंय की हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्टमेंट करणं किंवा हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं काय आहे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय आहे डे बाय डे काय करतायत सरकार काय करतायत हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चरवर काय करतायत पैसे इन्व्हेस्ट करताय आणि ह्या इन्व्हेस्टमेंटचा ह्या बजेटचा कसा इम्पॅक्ट नर्सिंगवर पडणार आहे हे आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या त्यातच या बजेटमधनं नर्सिंगमध्ये काय-काय चेंजेस येणार आहेत? नर्सिंग फील्डमध्ये काय-काय चेंजेस येणार आहे? हॉस्पिटल्समध्ये काय चेंजेस येणार आहे? नर्स पेशंट रेशोमध्ये काय चेंज येणार आहे? हे आज आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस करणार आहोत. तर आजचं पहिलं आपलं काय आहे? बजेट आहे. बजेट 2024-25 चं बजेट आहे. 2023-24 मध्ये बजेट किती होतं मित्रांनो? 80,517.62 करोड रुपये होतं. यावर्षी 2024 मध्ये 90,558 सॉरी 90,958.63 करोड इतकं बजेट काय झालेलं आहे मित्रांनो डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे 12.59% काय झालंय बजेटमध्ये इन्क्रीज झालेलं आहे. सध्याचं आपण जर ॲक्चुअल काय 2022 च्या सेन्ससनुसार 22 च्या सेन्ससनुसार नर्स पेशंट रेशो जो आहे इंडियामध्ये तो 1:476 आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एक नर्स 476 लोकांना काय देत आहे? केअर देत आहे बाळांनो. म्हणजे अत्यंत दयनीय अवस्था आहे विद्यार्थी मित्रांनो हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चरची इंडियामध्ये, जी की आपली डेव्हलपिंग नेशन आहे. त्याच्यामुळे डे बाय डे काय होतंय विद्यार्थी मित्रांनो, इम्प्रूव्हमेंट होत आहे. तर आता ज्यावेळेस काय होणार आहे, ज्यावेळेस बजेट आलेलं आहे, ज्यावेळेस काय आलेलं आहे 90,000 कोटी 90,000 करोड रुपीजचं बजेट आलेलं आहे, त्यावेळेस काय होणार आहे मग? हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर काय होणार आहे? बूस्ट होणार आहे. आणि आपण बघितलं असेल, की येणाऱ्या आपल्या नॉर्सेट एक्झाम आहे. त्याच्यामध्ये 20% तुमचा जो नॉन टेक्निकल पार्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जीकेमध्ये विचारलं जातं, की एन्व्हायर्नमेंटमध्ये काय चाललंय? आपली 2023, 24, 25 ची नर्सेस डेची थीम काय आहे? आपलं जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, याची थीम काय आहे? त्यातल्या त्यात हेल्थ बजेटमध्ये काय आहे? हेल्थ मिनिस्टर कोण आहेत? सध्याचे करंट हेल्थ मिनिस्टर कोण आहेत? जे.पी. नड्डा.
ओके. जे जे-पी नड्डा आहे आणि निर्मला सीतारामन काय आहेत, फायनान्स मिनिस्टर आहेत. यांनी जे बजेट पेश केलेलं आहे त्याच्यामध्ये आता काय आलेलं आहे, ₹90,000 करोड रुपीज अलॉट झाले आहे. जे की 12.6% इन्क्रीज झालेलं आहे बजेटमध्ये. आणि या बजेटचा आता नर्सिंगवर काय परिणाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यामध्ये आपण बघू शकतो, सगळ्यात पहिलं काय होणार आहे, जॉब सिक्युरिटी. जॉब सिक्युरिटी म्हणजे काय होणार आहे बाळांनो? तर पर्मनंट जी रिक्रुटमेंट आहे, जे आपण आता आत्तापर्यंत बघत होतो, की बजेट कमी असल्यामुळे, पैसा कमी असल्यामुळे बऱ्याच जागेवर कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट चालू होती. पण आता काय होणार आहे बाळांनो? आत्ता काय होणार आहे? तर नवीन-नवीन रिक्रुटमेंट येतील, नवीन-नवीन हॉस्पिटल्स एस्टॅब्लिश होतील, हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह केलं जाईल, नवीन-नवीन फॅसिलिटीज आणल्या जातील. डिस्ट्रिक्ट लेव्हलला सीटी स्कॅन, एम-आर-आय अशासारख्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आणल्या जातील विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असणार आहे? पर्मनंट रिक्रुटमेंट्स ज्या आहेत, नर्सिंगमध्ये काय आहेत, पर्मनंट रिक्रुटमेंट्स आहेत, ह्या वाढणार आहेत. अपकमिंग इयरमध्ये आपल्याला आत्ताच आपण बघतोय, की आर-आर-बीची लवकरच एक्झाम येणार आहे. नॉर्सेटच्या पण रेवरी नवीन एम्स चालू झालंय. बीबी नगरच्या सीट्स भरले जाणार आहे. पुण्याला पण महाराष्ट्रातलं दुसरं एम्स चालू होतंय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे काय होणार आहे, नवनवीन पोस्ट भरल्या जाणार आहे. नवनवीन हॉस्पिटल्स आणि नवनवीन इन्फ्रास्ट्रक्चर चालू होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय नर्सिंग वेल्फेअर. मग नर्सिंग वेल्फेअरमध्ये काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर नर्सिंग वेल्फेअरमध्ये बेस्ट सॅलरी, नर्सेसचा स्टँडर्ड वाढवला जाईल. तुमच्या सॅलरीमध्ये काय बघायला मिळेल, तुम्हाला हाईक बघायला मिळेल. वर्किंग कंडिशन्स इम्प्रूव्ह होतील. ज्यावेळेस काय होईल विद्यार्थी मित्रांनो, बजेट वाढतंय, सरकारकडे पैसा येतोय, त्याच्यामुळे सॅलरीजमध्ये तुमच्या हाईक होणार आहे. तुमच्या जे नर्सिंग स्टँडर्ड्स आहे याच्यामध्ये हाईक होणार आहे. ज्यावेळेस नवीन रिक्रुटमेंट होतील, नवीन नर्सेस भरले जातील, त्यावेळेस तुमच्यावरचा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? लोड कमी होणार आहे. त्यातल्या त्यात हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर बूस्ट केलं जाईल. काय तिथे केलं जाईल? फॅसिलिटी एक्सपान्शन. वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीज आणल्या जातील. म्हणजे जसं सीटी स्कॅन आहे, एम-आर-आय आहे. आज आपल्याला व्हेन फ्लो टाकायचा आहे, तर व्हेनोग्राम असतो का आपल्याकडे? व्हेन डिटेक्टर असतं का? नाही. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहे, आधी आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी काय होतं? थर्मोमीटर होतं. बट कोविड नंतर ज्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड झाला, त्यावेळेस आपल्याकडे काय आली? थर्मल गन आली. थर्मल गन किती वेळात टेम्परेचर कॅप्चर करते? विथिन अ 1 सेकंड. आणि तेच आपल्या टेम्परेचर थर्मोमीटरला किती 1 ते 2 मिनिटं लागतात. अशा प्रकारेच आपल्या नर्सिंगमधल्या तसेच हॉस्पिटलमधल्या वेगवेगळ्या फॅसिलिटीजमध्ये काय होणार आहे? एक्सपान्शन होणार आहे. त्याच्यात ॲडव्हान्समेंट केलं जाणार आहे. त्यातल्या ॲडव्हान्समेंट इन इक्विपमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स येतील बाळांनो. वेगवेगळ्या प्रकारचे हायटेक इक्विपमेंट्स येतील आणि याचा काय होणार आहे आपल्याला? फायदा होणार आहे. त्यातल्या त्यात नर्सिंग जॉब इन्क्रीज. मी हे तुम्हाला आधीच सांगितलं, की जॉब सिक्युरिटी असणार आहे, नर्सिंग जॉब इन्क्रीजेस होणार आहे. हायरिंग अपॉर्च्युनिटीज, नवीन-नवीन हायरिंग असणार आहे. तुमचं स्किल ट्रेनिंग केलं जाईल. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रोग्राम्सवर तुमचं स्किल ट्रेनिंग केलं जाईल. कशाप्रकारे नर्सिंग स्टँडर्ड्स किंवा पेशंट केअर ही चांगली एस्टॅब्लिश करता येईल, याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे? तुमचं स्किल ट्रेनिंग करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यातल्या त्यात एन्हान्स पेशंट केअर. पेशंटची केअर काय काय होणार आहे? एन्हान्स होणार आहे. तुमचं ॲडव्हान्स ट्रेनिंग केलं जाईल, ॲडव्हान्स इक्विपमेंट असतील, चांगले फंड्स असतील, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल. म्हणजे आपण बघतो की आजकाल गव्हर्नमेंट सेटअपमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, इथे बाळांनो काय आहे, तर जे क्लीनलीनेस आहे, एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन आहे, चांगले इक्विपमेंट्स आहे, याच्यावर काय आहे? अभाव आहे. आपण जर अमेरिकेमध्ये बघितलं तर अमेरिकन जे स्टँडर्ड्स आहे हॉस्पिटल्सचे वगैरे, तिथे क्लीनलीनेस, सेफ्टी याच्यावर खूप पैसा इन्व्हेस्ट केला जातो बाळांनो. तर आपली गव्हर्नमेंट काय करते, त्याच दिशेने वाटचाल करते. आता तुम्ही जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बघितले, इथे क्लीनलीनेस कमी असतो. कारण की तिथे मॅनपॉवर कमी आहे. ज्यावेळेस हायरिंग वाढतील, ज्यावेळेस मॅनपॉवर वाढेल, त्यावेळेस क्लीनलीनेस पण वाढेल, एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन पण ठेवलं जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण येतील. म्हणजे आता बघा तुम्ही प्रायव्हेटमध्ये बघा, बऱ्याच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये क्लीनिंग करण्यासाठी ऑटोमेटेड मशीन आहे. जे की खाली काय करत चालतं, घासत पण चालतं, क्लीनिंग पण करत चालतं. अशाच प्रकारे टेक्निकल ॲडव्हान्समेंट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याचाच फायदा सगळ्या काय असणार आहे? नर्सेससाठी पण असणार आहे. ओके. तर तुमच्या ज्या नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपलं बजेट किती असणार आहे? किती टक्क्यांनी वाढलं आहे? 2023-24 मध्ये किती होतं? 80,000 कोटी होतं विद्यार्थी मित्रांनो. 80,517.62 कोटी होतं आणि तेच बजेट 2024-25 मध्ये 90,658.62 करोड असणार आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी याच्यातनं खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही आत्तापासूनच तयारी चालू करा विद्यार्थी मित्रांनो. कारण की अपकमिंग 2024-25 मध्ये
खूपच नर्सिंग व्हॅकन्सीज या वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं असेल, तुमचं ध्येय साध्य करायचं असेल, तुम्हाला नर्सिंग ऑफिसर बनायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आजपासूनच तुम्ही प्रिपरेशनला काय करायची आहे, जोरात सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो. मी सांगत असतो, "कर दिखा कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे तेरे जैसा." अरे, तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना सांगायचं आहे, ए माँ, तेरे पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा. तू देख सपने बडे, पूरे करके मैं दिखलाऊंगा." अशाच प्रकारे तुमच्या आई-वडिलांचं कष्टाचं चीज करून तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची स्वप्न काय करायचे? पूर्ण करायचे विद्यार्थी मित्रांनो आणि अशाच नर्सिंग फील्डमधल्या नवनवीन अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी YouTube चॅनलला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा नर्सिंगमधल्या प्रत्येक त्या बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. चलो थँक यू व्हेरी मच. बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळ्या WhatsApp ग्रुप आणि Telegram ग्रुपची लिंक दिलेली आहे. सर्व नर्सिंग अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील. चलो थँक यू व्हेरी मच. बाय.